मित्रो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये डेरिव्हेटिव्ह काढले होते आपण इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे. साइन इन्व्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मला मिळाला होता 1/√1 - x². कॉस इन्व्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू एक्स इज -1/√1 - x². दोन्ही सेम आहेत आणि या ठिकाणी एक्स बिलॉंग्स टू ओपन इंटरवल -1 to 1. Derivative of tan inverse of x with respect to x is 1/1 plus x², and derivative of cot inverse of x with respect to x is -1/1 plus x². या दोन्ही फॉर्म्युल्यात x belongs to R. Derivative of sec inverse of x with respect to x is 1/mod x into root x² - 1. And derivative of cosec inverse of x with respect to x is -1/mod x into root x² - 1. या ठिकाणी एक्सचे जे रिस्ट्रिक्शन होते R मायनस ओपन इंटरवल -1 to 1. ओके, याचा वापर करून आपल्याला काही फॉर्म्युले पाहायचे. पहिला प्रॉब्लेम घेऊ आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse of log x with respect to x. ही टर्म सिंगल आहे पण कंपोजिट आहे म्हणून चेन रूल वापरावं लागेल. पहिले tan इन्व्हर्स, नंतर लॉग आणि शेवटी एक्स. एकेकाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा ते आपल्याला माहिती आहे. पहिले tan इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण आणि tan इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/1 plus x². एक्स म्हणजे काय लक्षात ठेवायचं, एक्सचा अर्थ इथे जो अँगल आहे त्या अँगलचा स्क्वेअर. ओके, मग या ठिकाणी अँगल किती एवढा आहे, एक्स म्हणजे लॉग एक्स. टॅन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस अँगल स्क्वेअर. ओके, इनटू चेन रूलनुसार आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स काय मिळेल 1/1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. हा मिळाला टॅन इन्व्हर्स ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. y इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स ऑफ e⁻⁻x. पहा इथं चेन आहे, सिंगल टर्म आहे. एक्सवर मायनस अप्लाय झाला, नंतर ई अप्लाय झाला, नंतर कोसेक इन्व्हर्स अप्लाय झाला. मग डेरिव्हेटिव्ह करत असताना चेन रूलनं मला जावं लागेल. पहिले कोसेक इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आठवा. कोसेक इन्व्हर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह -1/mod x into root x² - 1. So -1/mod e⁻⁻x into root याचा स्क्वेअर, अँगलचा स्क्वेअर. इथं एक्सचा स्क्वेअरचा अर्थ काय होतो, इथे जी टर्म आहे त्याचा स्क्वेअर. या ठिकाणी e⁻⁻x स्क्वेअर e⁻⁻2x सुद्धा मला लिहिता येईल. ह्याचा स्क्वेअर म्हणजे काय, a⁻m⁴n मल्टिप्लिकेशन होत आहे. ओके, -1 झाला. हा झाला कोसेक इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह. आता पुढल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻⁻x विथ रेस्पेक्ट टू एक्स काय मिळेल -1/mod ऑफ, आता ही टर्म पॉझिटिव्ह आहे त्यामुळं e⁻⁻x लिहिली तरी चालेल, पण ही सवय राहून द्या. मॉड ऑफ इन रूट e⁻⁻2x - 1 इंटू, आता ईचा डेरिव्हेटिव्ह तोच असतो, पहिले ईचा डेरिव्हेटिव्ह घेतला, इंटू काय इथे एक्सचा कोएफिशियंट -1. आता ही जी टर्म आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ -x विथ रेस्पेक्ट टू एक्स, ॲक्च्युअली इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ -1 इंटू एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स आहे. -1 कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल. मग काय टर्म राहते, dx/dx इज 1, मायनसला मायनस, सो -1. म्हणून जनरली आपण तुम्हाला सांगितलं की ax + b जेव्हा लिहितो त्याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना कोएफिशियंटनं मल्टिप्लाय करत असतो. इथं कोएफिशियंट काय -1. ठीक आहे, यात ही टर्म मला कॅन्सल करता येईल. -, +1/√,
e to the power minus 2x minus 1 is the answer. काय अडचण? y is equal to cot inverse of 4 to the power x. कंपोजिट फंक्शन आहे, सिंगल आहे, चेन रूलनं y ची व्हॅल्यू एक्समध्ये. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रेस्पेक्ट टू एक्स एक्झिस्ट. पहिले कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आठवा, -1 डिवायडेड बाय 1 प्लस अँगल स्क्वेअर. बरोबर आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स -1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. -1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे कोण? एक्स म्हणजे अँगल. तर कॉट इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काढून झाला आहे. पुढे कोणत्या फॉर्ममध्ये पहा, ए टू दी पॉवर एक्स हा फॉर्म आहे, कारण 4 कॉन्स्टंट आहे आणि ए टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ए टू दी पॉवर एक्स इंटू लॉग ए. सो 4 टू दी पॉवर एक्स इंटू लॉग 4 इंटू, आता 4 टू दी पॉवर झाला. आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू एक्स 1 नाही लिहिला तरी चालेल. याच टर्मला मी जरा व्यवस्थित लिहितो, -4 टू दी पॉवर एक्स इंटू लॉग 4 डिवायडेड बाय 1 प्लस, ही टर्म मला अशी लिहिता येईल ए टू दी पॉवर एम टू दी पॉवर एन ए टू दी पॉवर एम एन 4 टू दी पॉवर 2x. ओके, हा मला मिळाला डेरिव्हेटिव्ह कॉट इनवर्स 4 टू दी पॉवर एक्सचा. y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? -1 डिवायडेड बाय √1 मायनस अँगल स्क्वेअर. इथे जो अँगल आहे तो इथे, मग डिवाय बाय डी एक्स. कॉस इनवर्स पहिला डेरिव्हेटिव्ह काढायला लागलो आहे, -1 डिवायडेड बाय √1 मायनस अँगलचा स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर. एक्स किती आहे इथं? कॉस इनवर्स ऑफ एक्स. एक्स असताना इथे एक्सचा स्क्वेअर आहे, इथे ह्याचा स्क्वेअर. राईट, हे लक्षात ठेवा. चला, मग 1 मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर हा झाला कॉस इनवर्सचा. नंतर पुन्हा अँगलचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल विथ रेस्पेक्ट टू एक्स बाय चेन रूल. मग -1 डिवायडेड बाय √1 मायनस, याला एक्सप्लांट केला तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. 1 मायनस 2x स्क्वेअर प्लस एक्स टू दी पॉवर 4 लिहिता येईल मला. असं कंपल्शन नाही केला, एक्सपांड करावंच. इंटू पुढे डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढालो मी? यात 2 टर्म आहेत वजाबाकीमध्ये आणि सबट्रॅक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह सेपरेट. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0 नाही लिहिला तरी चालेल, मायनसला मायनस. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. पॉवर पुढे पॉवरमधून एक कमी, एक्स टू दी पॉवर यांचा फॉर्म्युला. ठीक आहे, हा मायनस मायनस प्लस 2x डिवायडेड बाय √, इथे हा मायनस मल्टिप्लाय केला तर +1 आणि हा -1 कॅन्सल होईल. 2x स्क्वेअर प्लस आणि हा मायनस, इथं काय टर्म येईल? -x टू दी पॉवर 4. किंवा आणखी पुढे गेलात तर यात एक्स स्क्वेअर मला बाहेर घेता येईल, एक्स होईल. राहिलेली टर्म 2 मायनस एक्स स्क्वेअर, यातला हा एक्स कॅन्सल. सो डेरिव्हेटिव्ह इज 2 डिवायडेड बाय √2 मायनस एक्स स्क्वेअर. कुणाचा डेरिव्हेटिव्ह मिळाला? हा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रेस्पेक्ट टू एक्स. काय केलं पहा, पहिले कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन √1 मायनस अँगल स्क्वेअर आणि पुन्हा अँगलचा डेरिव्हेटिव्ह. बस सिम्प्लिफाय. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एक्स टू दी पॉवर 3/2. ओके, सिंगल टर्म आहे, चेन रूल कंपोजिट असल्यामुळे. सो y ची व्हॅल्यू एक्समध्ये दिली आहे, yचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू एक्स. पहिले साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन √1 मायनस अँगल स्क्वेअर, याचा स्क्वेअर इंटू आता अँगलचा डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू दी पॉवर 3/2 विथ रेस्पेक्ट टू एक्स. संपलं, सिम्प्लिफाय करून घेऊ. यातला हा 2 कट करता येईल मला. सो 1 डिवायडेड बाय √1 मायनस एक्स क्यूब रिमेनिंग इंटू, आता हा कोणता फॉर्म आहे? एक्स टू दी पॉवर n. पॉवर पुढे पॉवरमधून एक कमी केला, ह्याच्यातून जर एक कमी झाला तर मला 1/2 लिहिता येईल. म्हणजे ही टर्म मला लिहिताना 3 डिवायडेड बाय, या टर्मला √x लिहिलं तरी चालेल, हा 2ला 2 इंटू √1 मायनस एक्स क्यूब.
ठीक. y इज इक्वल टू कॉस क्यूब कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स क्यूब. पाहता काय यामध्ये ही जी टर्म आहे कॉस क्यूबचा अर्थ असा असतो कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स क्यूब राईट टू दी पॉवर. हा क्यूब मला कॉसचा क्यूब आहे, हा कॉसच्या टर्मचा क्यूब. ठीक आहे. पण आता इथे मला डेरिव्हेटिव्ह जर काढायचं ठरवलं तुम्ही तर पहिले पॉवरचा, नंतर या कॉसचा, नंतर कॉस इन्व्हर्सचा, नंतर अँगलचा. ओके. 1 2 3 4दा डेरिव्हेटिव्ह मला घ्यावा लागेल. पण काही रिझल्ट आपल्याला सांगितलेले की कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स काही फॉर्म्युले मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, आठवत असतील. साईन इन्व्हर्स ऑफ साईन, कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस हे एकमेकाचे इन्व्हर्स आहेत, कॅन्सल होतात आणि फक्त अँगल शिल्लक राहत असतो. एकमेकाचे इन्व्हर्स आहे ना, किंवा साईन ऑफ साईन इन्व्हर्स, कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स कटले, फक्त अँगल शिल्लक राहतो. ओके. या रिझल्टचा वापर करायचा म्हणजे काही डेरिव्हेटिव्ह काढणं आपल्याला टाळता येतील. कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स कट होतील, काय शिल्लक राहील, फक्त एक्स क्यूब राहील आणि त्याचा पॉवर 3. ओके. पुन्हा ए टू दी पॉवर एम टू दी पॉवर एन एक्स टू दी पॉवर 9 लिहिता येईल. पहा बरं माझा हा वाय काय आला एकदम सिम्पल टर्ममध्ये. ओके. आता डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं जाईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रेस्पेक्ट टू एक्स इज कोणता फॉर्म आहे हा, एक्स टू दी पॉवर एन 9 एक्स टू दी पॉवर 8. अडचण म्हणून हे जे फॉर्म्युले आहेत पाठ करणं आवश्यक आहे, आपोआप लक्षात राहतात. कंटिन्युअस यूज करत चला की या टर्ममुळे आहे ना. फॉर्म्युले कुठले पाहिले होते आठवते, एकदा स्पीडमध्ये पहा. साइन इन्वर्स ऑफ साइन, कॉस इन्वर्स ऑफ कॉस, टॅन इन्वर्स ऑफ टॅन, कॉट इन्वर्स ऑफ कॉट, सेक इन्वर्स ऑफ सेक, कोसेक इन्वर्स ऑफ कोसेक. आपसात कॅन्सल होऊन फक्त अँगल शिल्लक राहतो. आणखी कुठले फॉर्म्युले पाहिले होते आपण की साइन इन्वर्स ऑफ -x, टॅन इन्वर्स ऑफ -x अँड कोसेक इन्वर्स ऑफ -x. ह्या 3 टर्म जरा काळजीपूर्वक पहा. यामध्ये साइन इन्व्हर्समध्ये साइन आहे, कोसेक इन्व्हर्सचा अर्थ आहे यातसुद्धा साइन आहे सिंगल, आणि टॅन इन्व्हर्समध्ये साइन हा डॉमिनंट आहे, न्यूमरेटरला आहे. म्हणजे असं जर असेल तर त्यावेळेस साइन ही टर्म ऑड आहे आणि ऑड असेल तर त्याच्यावर मायनसचा परिणाम होतो. म्हणून साइन इन्व्हर्स ऑफ -x मायनस साइन इन्व्हर्स ऑफ x, टॅन इन्व्हर्स ऑफ -x मायनस टॅन इन्व्हर्स ऑफ x, कोसेक इन्व्हर्स ऑफ -x मायनस कोसेक इन्व्हर्स ऑफ x. लक्षात राहील. आणि ह्या कॉसच्या ज्या टर्म आहेत, कॉस इन्व्हर्स त्याचा व्यस्त सेक इन्व्हर्स, सेक म्हणजे काय 1/cos कॉस, आणि कॉट इन्व्हर्स कॉस बाय साइन. इथं कॉस न्यूमरेटरला आहे, सेक कोसेकची टर्म आहे आणि कॉस इन्व्हर्स हे कॉसची टर्म आहे. जेव्हा तिथं कॉस येतं त्यावेळेस मात्र अँगल जर नेगेटिव्ह असेल तर त्याची व्हॅल्यू पाय मायनस लिहायचं. कॉस इन्व्हर्स ऑफ -x पाय मायनस कॉस इन्व्हर्स ऑफ x, सेक इन्व्हर्स ऑफ -x पाय मायनस सेक इन्व्हर्स ऑफ x, आणि कॉट इन्व्हर्स ऑफ -x इज ऑल्सो पाय मायनस कॉट इन्व्हर्स ऑफ x. लक्षात ठेवा. साइन कॉसचा डोमेन सेम आहे. टॅन इन्व्हर्स आणि कॉट इन्व्हर्सचा डोमेन सेम आहे. हा कॉट इन्व्हर्स आहे, हा सेक इन्व्हर्स आहे. आणि कोसेक आणि सेक इन्व्हर्सचा डोमेन सेम आहे. इथं हा पट्टा आहे -1 to 1, या पट्ट्यामध्ये साइन कॉस असतात. याला सोडून बाहेरच्या ज्या टर्म आहेत -1 आणि 1च्या बाहेर, राईट, तर त्या असतात कोसेक इन्व्हर्स आणि सेक इन्व्हर्स. आणि टॅन आणि कॉटसाठी जो डोमेन आहे तो सेट ऑफ रियल नंबर आहे. ठीक आहे. मग यानंतर काही फॉर्म्युले आपल्याला पाहावं लागतील. कुठले कुठले फॉर्म्युले आहेत ते अगदी महत्त्वाचे आणि प्रत्येक बऱ्याचशा चॅप्टरमध्ये कामाला, जिथं ट्रिग्नॉमेट्री आली तिथे हे फॉर्म्युले तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवावे लागतील. त्यामध्ये आहे साइन 2x पहिला फॉर्म्युला, साइन 2x, दुसरा कॉस 2x आणि तिसरा टॅन 2x. कम्पेअर कर चला म्हणजे
फॉर्म्युले लक्षात ठेवायला सोपे जातात. साइन 2xचे दोन फॉर्म्युले आहेत. 2 sin x इंटू कॉस एक्स हा पहिला फॉर्म्युला आणि दुसरा असतो 2 tan x डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. राईट. ह्याला असं पाठ केलं तरी चालते. 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. टी म्हणजे टॅन. साइन 2x मग दोन फॉर्म्युले 2 sin x इंटू कॉस एक्स आणि 2 tan x प्लस टॅन स्क्वेअर एक्स. दुसरे कॉस 2x आहे. कॉस 2xचे 4 फॉर्म्युले. पहिला आहे कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. राईट. दुसरा आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1. तिसरा आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स आणि चौथा टॅनमध्ये 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. राहील लक्षात. कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर 2 कॉस स्क्वेअर मायनस 1 1 मायनस 2 साइन स्क्वेअर आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर असे कॉस 2xचे 4 फॉर्म्युले. टॅन 2xला एकच फॉर्म्युला आहे. तो ही टॅनमध्ये 2 tan x कारण साइन आणि कॉस याचं डिव्हिजन केलं तर साइन बाय कॉस म्हणजे टॅन येईल. म्हणजे हे दोन फॉर्म्युले आपसात डिवाईड झाले. हा आणि हा. तर हा 1 प्लस टॅन स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर कॅन्सल होईल. 2 tan डिवायडेड बाय काय राहिला 1 मायनस टॅन स्क्वेअर. लक्षात राहील. मग साइन 2x कॉस 2x आणि टॅन 2x. पुन्हा एकदा लिहितो मी तुमच्यासाठी. साइन 2xचे दोन फॉर्म्युले 2 sin x इंटू कॉस एक्स 2 tan x डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. कॉस 2xचे 4 फॉर्म्युले कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर. राईट. टॅन 2xचा काय लिहिला आपण. टॅन 2x इज 2 tan x डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स. ठीक आहे. हे अँगल 2 होते. अँगल जर 3 असेल तर मला आणखी 3 फॉर्म्युले मिळतील. साइन 3x एक कॉस 3x टॅन 3x. एका रिदमनं पाठ करायचं. साईनमध्ये साईनच येणार, कॉसमध्ये कॉसच्या टर्म येणार, टॅनमध्ये टॅनच्या टर्म येणार. साइन 3xचा फॉर्म्युला आहे 3 sin x मायनस 4 sin क्यूब एक्स. तर कॉस 3xमध्ये 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स आणि टॅन 3xचा फॉर्म्युला आहे 3 tan x मायनस टॅन क्यूब एक्स डिवायडेड बाय 1 मायनस 3 tan x. ऑब्झर्व करा साईनमध्ये दोन्ही साईन आल्यात. कॉस 3x दोन्ही टर्म कॉसच्या आहेत. टॅन 3xमध्ये 3 टर्म आल्या टॅनच्या आहेत. दोन्ही इथं नेगेटिव्ह आहेत. ओके. 3 sin x मायनस 4 sin क्यूब 4 कॉस क्यूब मायनस 3 कॉस. रिदम आहे ना याच्यामध्ये काही रिलेशन आहेत. आणि 3 tan मायनस टॅन क्यूब डिवाइड बाय 1 मायनस 3 tan x. ओके. आणखी 2 फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. 1 मायनस कॉस आणि 1 प्लस कॉस. हे पाठ करत असताना 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर आणि 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर असं पाठ करायचं. आता इथं कुठलाही अँगल असेल. आता 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर याच्या अर्धा अँगल इथे येणार आणि 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर अँगल बाय 2. फॉर्म्युला पाठ करताना या टाईपनं करायचं. 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर अँगल बाय 2. इथे हा अँगल काहीही असू शकेल. 1 मायनस कॉस 2x जर दिला तर 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर अँगल बाय 2. याला अँगलला 2 डिवाइड केला तर x राहतो. राईट. याच्याऐवजी मला असं दिलं 1 प्लस कॉस 3x. तर याचा फॉर्म्युला काय येईल 1 प्लस कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर आणि अँगल बाय 2. अँगल आहे 3x बाय 2. राईट.
हे सगळे फॉर्म्युले पाठ करत असताना ऑब्झर्व करा, इथं 2x होता, याच्या अर्धा अँगल झाला. आता साईन 2x तुम्हाला दिलेला फॉर्म्युला हा पाठ केला आहे तुम्ही, पण बरेचदा तुमच्या समोर अशी जर टर्म आली तर याला कसं लिहू शकताल तुम्ही या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं. फॉर्म्युला काय सांगतो, साईनचा फॉर्म्युला आहे 2 साईन इंटू कॉस, राईट. आता ह्याचे जे अँगल्स आहेत कसे आहेत पहा बरं. हा अँगल ह्याच्या अर्धा, हा अँगल ह्याच्या अर्धा, म्हणजे इथे येणारा अँगल काय असेल, ह्याच्या अर्धा. 3x/2ला 2 डिवाइड केलं तर मला मिळेल 3x/4. ओके, म्हणजे फॉर्म्युला साईन 3x/2चा कसं लिहिता मला, 2 साईन 3x/4 इंटू कॉस 3x/4. ह्या टॅनमध्ये मला कसं लिहिता येईल, हा साईन 3x/2 दिला अँगल, तर मला काय लिहिता येईल, 2 टॅन अँगल/2 आहे ना, टॅन x/2, 3x/4 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर 3x/4. हा फॉर्म्युला म्हणजे फक्त 2x आहे असा नाही, इथे अँगल काहीही असेल पण याच्यामधलं रिलेशन लक्षात ठेवायचं की साईनचा फॉर्म्युला 2 साईन इंटू कॉस आहे, पण अँगल मात्र पुढे हाफ होतो. एक्झाम्पल घेऊ आणखी काही. y इज इक्वल टू कॉट इनव्हर्स ऑफ कॉट e⁻x². ओके, आता क्लिअर आहे, या दोन टर्म एकमेकाच्या इनव्हर्स असल्यामुळं आपसात कॅन्सल होतील. काय शिल्लक राहील, एवढी टर्म फक्त, ह्याला कॅन्सल, अँगल तेवढा शिल्लक राहील. आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, ही टर्म कॉम्पोजिट आहे. वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx, पहिल्यांदा ई आला, ईचा डेरिव्हेटिव्ह तोच असतो, e⁻ला e⁻, इंटू आता आलो पॉवरमध्ये, x² चा डेरिव्हेटिव्ह काय, पॉवर पुढे पॉवरमधून नाही कमी, हा झाला स्क्वेअरचा, हा राहिला एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू एक्स 1, म्हणजे माझं आन्सर आलं 2x e⁻x². पण काही प्रॉब्लेम आपण घेऊत. y इज इक्वल टू कोसेक इनव्हर्स ऑफ 1 डिवायडेड बाय कॉस 5⁵x. आता जनरल जर विचार केला तर पहिले कोसेक इनव्हर्सचा काढावा लागेल, पुन्हा अँगलचा डेरिव्हेटिव्ह, अँगल म्हणला की u/v फॉर्ममध्ये, v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह v अपॉन v² आहे ना, काढणं अवघड जाते का नाही, जाते. मग त्यासाठी मला आणखी एक गोष्ट काय सांगितली होती, जर आपला अँगलचा व्यस्त करायचा असेल तर तो करता येतो, बरोबर आहे. साईन इनव्हर्स ऑफ 1/x म्हणलं तर हा अँगल नको आहे मला अँगल x पाहिजे, घेता येतो. त्यावेळेस याचाही व्यस्त बाहेर घ्यायचा, 1 साईन ही टर्म, साईन म्हणजे 1/साईनचा, 1/साईन म्हणजे काय, कोसेक. सो कोसेक इनव्हर्स ऑफ x लिहिता येते, टॅन इनव्हर्स ऑफ 1/x, टॅनचा व्यस्त कॉट आणि 1/xचा व्यस्त x, राईट. आता ॲक्च्युअली लक्षात ठेवण्यासाठी या गोष्टी मी सांगायला लागलो आहे. तर सेक इनव्हर्स ऑफ 1/x, सेकचा व्यस्त कॉस इनव्हर्स ऑफ x, कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x, इनव्हर्स ऑफ x. ही टर्म इथं आली पा आहे ना, कोसेक इनव्हर्स. आता हा अँगल मला व्यस्त पाहिजे तर बाहेरचा व्यस्त घ्या, साईन इनव्हर्स आणि कॉस 5⁵x. ओके, आता मात्र ही आणखी मोठी एक अडचण तुमच्या समोर आहे. याचा डेरिव्हेटिव्ह मला असाही करता येतो. पहिल्यांदा वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx काय, साईन इनव्हर्स 1/√1 मायनस अँगल स्क्वेअर कॉस स्क्वेअर 5⁵x इंटू पुन्हा आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 5⁵x. कॉसचा झाला, आता a⁻x चा डेरिव्हेटिव्ह a⁻x इंटू लॉग a, आणि आता पॉवरला आलो x डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट x 1. आता हे जे तुम्हाला आन्सर मिळालं आहे ह्याचा फॉर्म जो आहे तो व्यवस्थित नाही आहे, राईट. आणि आपल्याला थोडंसं दूर जावं लागलं. मग या टर्मला मला सिम्पल फॉर्ममध्ये घेता येतं. आलं लक्षात की कॉस इनव्हर्स ऑफ, आता या इथं मला साईन जर असतात किती सोपं झालं असतं.
बरोबर आहे, कारण हे दोन आपसात कटले असते आणि अँगल शिल्लक राहिला असता. राईट. मग या कॉसला साईनमध्ये आणता येतं का? ओके, आणता येतं. मग साईन आणि कॉसचे रिलेशनसुद्धा लक्षात ठेवायचे. काही फॉर्म्युले मी तुम्हाला स्पीडमध्ये सांगतो. साईन π/2 मायनस थिटा, कॉस π/2 मायनस थिटा, टॅन π/2 मायनस थिटा, कॉट π/2 मायनस थिटा, सेक π/2 मायनस थिटा आणि कोसेक π/2 मायनस थिटा. नीट लक्ष द्या माझ्याकडे, म्हणजे तुम्हाला हे पाठ करायची गरज नाही, आपोआप लक्षात होईल. तर इथे हा जेव्हा 90 येत आहे, π/2 येतो, त्यावेळेस समोर जी टर्म आहे ती बदलत असते. बदलते म्हणजे काय होतं आहे, ह्या दोघांची एक पेअर आहे साईन कॉस, टॅन कॉटची एक पेअर आहे आणि सेक कोसेकची एक पेअर आहे. लक्षात राहील. π/2 जेव्हा जेव्हा येईल त्यावेळेस या टर्म बदलतात. साईनचा काय होईल कॉस, कॉसचा काय होईल साईन, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, कधी इथे π/2 असेल तर, सेकचा कोसेक आणि कोसेकचा सेक होत असतो. लक्षात राहील. आणि अँगल जो आहे तो जो समोर जो अँगल आहे π/2 मायनसच्या पुढचा, तो अँगल ॲज इट इज ठेवायचा. आले लक्षात? लक्षात राहील. π/2 जर टर्म आल्या तर टर्म बदलते, एवढंच लक्षात ठेवायचं. π/2 ला टर्म बदलते. आणि दुसरं वाक्य पायला बदलत नाही. लक्षात राहील. पाय जर आला तर तीच टर्म राहत असते, पण π/2 म्हणल्यानंतर टर्म बदलते. आणि याच्या पुढे आणखी थोडंसं पुढे जायचं. ही गोष्ट क्लिअर झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की अँगलनुसार त्याचे साईन असतात, आहे ना, प्लस आहे का मायनस आहे. तर हा आपल्याला माहिती आहे, पहिला क्वाड्रंट, दुसरा क्वाड्रंट, तिसरा क्वाड्रंट आणि चौथा क्वाड्रंट. तर पहिल्या क्वाड्रंटचा अर्थ 0 to 90, बरोबर आहे. थिटा जर 0 to 90 म्हणजे π/2च्या दरम्यान, म्हणजे या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तेव्हा सगळे पॉझिटिव्ह असतात. सगळे म्हणजे सगळ्या टर्म, साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, याच्यामध्ये सगळ्या टर्म पॉझिटिव्ह मिळतील. सेकंड टर्ममध्ये जर अँगल असेल तर इथे साईन आणि साईनचा व्यस्त कोसेक ह्या दोन टर्म पॉझिटिव्ह असतात, म्हणजे टॅन कॉट सेक कोसेक निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट या दोन टर्म एकमेकाची व्यस्त आहेत, या दोन टर्म पॉझिटिव्ह असतात. आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस आणि त्याचा व्यस्त सेक या दोन टर्म पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे इथे साईन टॅन कॉट आणि कोसेक या निगेटिव्ह असतील. ओके. मग आता इथं पाहायचं मला, 90ला टर्म बदलली, साईनचा कॉस, कॉसचा साईन, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, सेकचा कोसेक, कोसेकचा सेक. अँगल जो आहे तो समोर लिहायचा. आणि आता पाहायचं की हा अँगल माझा कुठला होता, कुठल्या क्वाड्रंटमध्ये होता आपण, π/2 मायनस. ह्या π/2 मायनस म्हणजे मध्ये आलो आपण कुठतरी, राईट. 90पेक्षा लहान म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळेच्या सगळे पॉझिटिव्ह असतात, म्हणजे सगळे साईन कसे असतात, पॉझिटिव्ह लिहायची आवश्यकता नाही. ठीक आहे. हे पाहिलं आपण फर्स्ट क्वाड्रंटमध्ये π/2 मायनस. आता π/2 प्लस जर असेल तर साईन π/2 प्लस थिटा, कॉस π/2 प्लस थिटा, टॅन π/2 प्लस थिटा, कॉट π/2 प्लस थिटा, सेक π/2 प्लस थिटा अँड कोसेक π/2 प्लस थिटा. कारण आपल्याला डेरिव्हेटिव्ह करत असताना या टर्म नेहमी येणार आहेत आणि त्याची रिव्हिजन व्हावी म्हणून हे कंप्लीट घ्यायला लागलो मी. π/2ला काय सांगितलं, टर्म बदलते, साईनचा कॉस, अँगल जो असेल तो समोर लिहायचा, कॉसचा साईन थिटा, टॅन कॉट थिटा, कॉट टॅन थिटा, सेकचा कोसेक होईल, कोसेकचा सेक होईल. ठीक आहे. आता तुमचा जो अँगल आहे समोर 90 प्लस म्हणजे 90पेक्षा तुम्ही मोठे झालात,
म्हणजे अँगल कुठे आला, सेकंड क्वाड्रंटमध्ये 90पेक्षा मोठा. आणि इथं कोण पॉझिटिव्ह असतात, इथं साईन आणि त्याचा व्यस्त कोसेक तेवढे पॉझिटिव्ह असतात. हा साईन आणि त्याचा कोसेक या दोन टर्म पॉझिटिव्ह असतील म्हणजे बाकी टर्म या मायनस असतील. पाठ करायचं नाही, समजून घ्या. पाय/2 टर्म बदलते, अँगल समोरचा ॲज इट इज, आणि जो अँगल इथे आहे तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये आणि कोणत्या पॉझिटिव्ह आहेत, कोणत्या टर्म पॉझिटिव्ह आहेत आणि कोणत्या टर्म निगेटिव्ह, लक्षात ठेवा. हा पाय/2 ला टर्म बदलते. आता पाय जर असेल तर साइन पाय मायनस थीटा, कॉस पाय मायनस थीटा, टॅन पाय मायनस थीटा, कॉट पाय मायनस थीटा, सेक पाय मायनस थीटा आणि कोसेक पाय मायनस थीटा. पायला टर्म बदलत नाही म्हणजे साईनला साईन, अँगल ॲज इट इज, कॉसला कॉस, टॅनची टर्म टॅनच राहील कारण पाय, कॉटची टर्म कॉट, सेकची टर्म सेक बदलत नाही, कोसेकची टर्म कोसेक. ठीक आहे. आता हा जो अँगल आहे तुमचा, सगळ्याच अँगल एकच आहे, पाय मायनस थीटा. हा 0, हा पाय/2 आणि हा पाय. पायपेक्षा लहान म्हणजे आपण कुठे आलो, सेकंडमध्ये. आणि सेकंडमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह म्हणजे बाकी टर्म काय असतील, मायनस. ओके, या दोन टर्म पॉझिटिव्ह फक्त. आलं लक्षात, पायला टर्म बदलत नाही. साईन पाय प्लस थीटा, कॉस पाय प्लस थीटा, अतिशय महत्त्वाची फॉर्म्युला इथे, कारण या टर्म तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये कामाला येणार आहेत. टॅन पाय प्लस थीटा, कॉट पाय प्लस थीटा, सेक पाय प्लस थीटा, कोसेक पाय प्लस थीटा. सांगा बरं आता, पायला टर्म बदलत नाही, साईनला साईन, अँगल समोरचा कुठला का असेना तो लिहायचा, थीटा म्हणजे थीटाच नाही, काहीही असो इथे येईल. कॉसला टर्म कॉस, टॅनला टॅन, कॉटला कॉट, कारण इथे पायला टर्म बदलत नाही, पाय/2 टर्म बदलते. सेकला सेक, कोसेकला कोसेक. ओके. मग आता हा जो अँगल आहे तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये, पाय प्लस 0 आणि हा पाय प्लस म्हणजे पायच्या आणखी मोठा आहे म्हणजे कुठे आलो आपण, थर्ड क्वाड्रंटमध्ये. थर्डमध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आहे, टॅन आणि कॉट हे पॉझिटिव्ह आहेत, टॅन कॉट म्हणजे बाकी टर्म काय होतील, मायनस होतील. ओके, या दोन टर्म पॉझिटिव्ह. याचा उपयोग मला करता आला पाहिजे, या गोष्टी लक्षात राहू द्या. आणि याच्यावरची आणखी काही प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत बाय.